Krishna Krishna Hari Hare Ram Krishna
हरिनाम वेली पावले विस्तार हरिनाम वेली पावले विस्तार हरिनाम वेली पावले विस्तार हरिनाम वेली पावली विस्तार बिको द्या थोडंसं हरिनाम वेली पावली विस्तार हरिनाम वेली पावली
माझ्या मना पक्षीराज हरिनाम वेली पावली विस्तार, हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली, ते माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची. मुळीची बीजे दाखविली गोडी, मुळीची बीजे दाखविली गोडी, लवकरी जोडी झाली याची, लाहुकरी जोडी झाली याची, ते माझ्या मना होय पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया. तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, गोडी ती रसाळ अंतरेल, ते माझ्या मना होय पक्षीराज, साधावया काज तृप्तीचिया. महायोग पिटे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे, समागंत तिष्ठन्त महानंदकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरी प्रथम मनन, पांडुरंगाकरी प्रथम मनन, पांडुरंगा करू प्रथम
सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे. आता हृदय हे आपुले पाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. अनादि निर्गुणा निर्गुणा प्रगटली भवानी, निर्गुणा निर्गुणा प्रगटली भवानी. महिषासुरा महिषासुरा मर्दनाला मुनी, महिषासुर मर्दनाला मुनी. तापाची करवया धारणी, तापाची करवया धारणी. लागी तू पावसी निर्वाणी, नारी तू पावसी निर्वाणी. दोगवा दोगवा गेला, दोगवा गेला, सजयति सिंदूरवदनो देव यत्पादपङ्कजस्मरणं, वासरमनिरिवतं साराशिनाशयन्ति विज्ञानं. या कुन्देन्दुशानहारधवला, या शुभ्रवस्त्रावता, या मीनाव्रदन्नमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्मचोशङ्करं प्रवति वेदेवे सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा. मूकं करोति वाचालं पङ्गुलं यतं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं. नारायण नमस्कृते नरुचयो नरतमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदित
वसुदेव वसुतं देवं कंसचाणूर्यमदनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गोड अशी अतिशय सुंदर दक्षिण वाहिनी मार्गी येरळा मैया, या येरळा मैयेच्या तीरावर कुशीत हे छोटंसं सामावलेलं गाव नगरी भगवान प्रत्यक्ष हनुमंतरायांच्या पवित्र अशा या तीर्थाच्या ठिकाणी सोबत भक्त स्वरूपामध्ये वास्तव्य करणारी ही छोटीशी नगरी, या नगरीमध्ये गेली अनेक वर्षापासून अतिशय गोड असा हा आई अंबिकेच्या 9 दिवसाच्या गोड 9 दिवसाच्या नवचंडीमध्ये असणारा हा गोड अतिशय संपन्न होणारा हा गोडसा यज्ञ, या यज्ञामध्ये साधारण 1997-98च्या दरम्यान हा सोहळा सुरू करण्याचा योग आम्हाला लाभला। सोबत या नगरीतील या भाविकांनी गोड अशी संधी दिली। सेवेला गेले 27-28 वर्ष, हे त्या अगोदरची 5-6 वर्ष अव्यात सेवा करण्याचा योग मी माझं भाग्य समजतो। या वर्षाचा हा सोहळा संपन्न होत असताना भव्य दिव्य असा हा सोहळा संपन्न होतोय। सोबत या वर्षी असणारी सर्व नवतरुण सुंदरशी लाभलेली साथ, वडवेकरांनी पुन्हा एकदा कास घालूनी बळकट गोड अतिशय सुंदर असं हे नियोजन यावर्षी करत असताना हा पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा वाघपुष्प तुम्हा सुजन मायाबापाच्या चरणी वाहण्याची सुसंधी, सेवेबद्दल दिलेला आदर, संधी याबद्दल मी या सर्व ग्रामस्थांचा मंडळाचा ऋणी आहे। गोड अतिशय सुंदर अशी या 9 दिवसाच्या 9 यज्ञामध्ये मंत्र कलेच्या रूपाने देणारी, आहुती देणारी लाभलेली ही जी गुणीजन मंडळी आहे, वारकरी माझी जी मंडळी आहेत, एक एकाहून बळी रे बलवान अशी मंडळी आहे। यावर्षी सुथारिभक्तीपरायण व्यासपीठ चालक माझ्या सोबत असणारे, सतत आम्ही खरं तर शिष्याचं नातं असली तरी आम्ही लंगोटी यार असं म्हटलं तर वावगं नाही, संजय महाराज पवार व्यासपीठावर आहेत। त्याचसोबत त्यांच्याबरोबर या वर्षाचा हा सोहळा संपन्न करण्यासाठी ज्यांनी आपल्या हातात सूत्र घेऊन शनाश्रित हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज पवार अमरापूरकर, त्यांच्यासोबत असणारे त्यांची मंडळी, श्रीयुत हार्मोनियम वादक श्रीयुत हरिभक्तीपरायण आमचे सोबत असणारे, या गावचं 3 पैकी 1 मुख्य असणारे आमचे बाबा एकनाथ बाबा, त्याचबरोबर चोपदार असणारे चोपदार बाबा, त्याचबरोबर विनायक पवार शिवणी, विना पारकरी, नाना बुधाले उंबरगाव, हिंदराव बुधाले, हरिपाठ कीर्तन साथ, श्री गुरुकुल, श्री ज्ञानोबराय वारकरी शिक्षण संस्था करंडी, बरोबर ना? करंडी करंडी मला आंबेकर असं म्हटलं नाही ना, करंडी, करंडी सज्जनगड या जवळची वा गायक मंडळी श्रीयुत संजय महाराज जाधव आळंदी देवाची रामकृष्ण, त्याचबरोबर सोबत
रवी महाराज जगताप नाशिक रामकृष्ण हरी. वा, हे आज सगळं करायचंच असते बरं का दादा. ही प्रास्ताविकता आहे. पहिल्या दिवशी सगळ्यांचा परिचय करून देणं हे माझं काम आहे. आज मी फक्त पत्रावळी टाकणार आहे तुम्हाला. उद्यापासून लाडू, जिलाबी, गुलाबजाम तुम्ही जी मागाल ते येणार आहे, काही अडचण नाही, लक्षात ठेवा. पण हा परिचय पहिल्या दिवसाच्या वक्तीची जबाबदारी आहे. त्याचबरोबर मृदंगमणी श्रीयुत हरिभक्तीपरायण केदारजी महाराज सुतार माझगाव. गोड बरोबर ना? छान, उत्तम आहे बाळा. आम्ही ज्यावेळेला कीर्तन करायला लागलो होतो त्यावेळेला केशव डिंग 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 वाजवणारा सुद्धा आम्ही डोक्यावर घ्यावं लागत होतं. असलाही काळ आमचा गेला. तुमच्यासाठी काळ खूप सुखाळ आला बरं का. असो. त्याचबरोबर सावनसरी सुतार नलवडे वडी रायबाग. अतिशय सुंदर अशी ही सुंदर योजना आहे. अतिशय छान असा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये त्याचबरोबर मृदंगमणी माझं लाडकं अतिशय सुंदर, ज्यांचा माझा या भागामध्ये पहिला परिचय असेल तर वारकरी संप्रदाय या नात्याने माझा परिचय असे असणारे माझे केशव, ज्यांच्यावर मी जेव्हापाड प्रेम करतो. प्रेम करून सुद्धा मला लाभले नाहीत. मी बाजूला सरल्यावर लाभले तरीसुद्धा या मंडळाने एक विशेष केलं की पहिल्याच दिवशी तुम्ही या आणि जावयाचं स्वागत करा. असा वडे करा. मला हक्क दिला. या गावचे जावाई आहेत ते. पण खरं सांगतो, हे रत्न अंतकरण भरून येते. ज्यांनी घडवलं, धन्य माता पिता तयांचे. आळंदीला शिक्षण घेत असताना मुंबईवरून येऊन शिक्षण घ्यायचं, क्लास करायचं आणि पुन्हा जाऊन प्रॅक्टिस मुंबईला करायचं. अतिशय छोटंसं. पण आता एक नक्की सांगेन, मी माझ्या भागाचं म्हणून सांगतो, भागात म्हणून नाही सांगत, भागातलं म्हणून आपले आहे. आत्ता सांगली साताऱ्यामध्ये केशवच आहे. केशव इकता दुसरा बरोबरीचा पक्वाजा नाही. हे आपल्या भागाचं. पण होतं कसं, जवळच्याला लवकर कळत. याचा अर्थ सासूरवाडीला तुमचा आदर होताच, पण जावाई येताना काही लवकर येतोय का? सर्व माना सन्माना सगळं झाल्याशिवाय नाही का का होईना. केशवभाव श्रुत हरिभक्तीपरायण अशोक भानदास मोरे असणारी ही लाभलेली सगळी मंडळी, या सर्वांचं गोडसं कौतुक आहे. ज्ञानदाबासाठी लाभणारी मंडळी या वर्षाची असणारी. उद्या श्रुत हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज निमसोडकर वारकरी रत्न. दुसरं हे रत्न आहे आपल्या भागामध्ये की निखा वारकरी. हे निश्चिंत आहे, निश्चिंत निखा वारकरी आहे. आम्ही इकडं तिकडं होऊ, पण हां बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पण आम्ही इकडे तिकडे होऊन चाकरीवाला चाकरी तयार केल्या. आता गाड्या पळायला काय हरकत. गोड अशा श्रुत हरिभक्तीपरायण मीराताई महाराज दीक्षित भुईंज. त्याचबरोबर श्रुत हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज अमरापूरकर. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. आज्यानं तप केलं ना, नातवात उगावलं. हे असं असतं. शेती स्वच्छ करा, एक दिवस नक्की उगावल्याशिवाय राहणार नाही. शेतीचा नियम आहे, लक्षात ठेवा. शुद्ध बीजापोटी गोड असं असणारं फळ राहुलजी महाराज श्रुत हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज माळी मायनी. आले लक्षात. त्याचबरोबर श्रुत हरिभक्तीपरायण गीताताई महाराज सागळे पंढरपूर. श्रुत हरिभक्तीपरायण प्रवीणजी महाराज शेल्लार. हां, यांचं आंबेघर गाव आहे, बरोबर आहे. श्रुत हरिभक्तीपरायण माधव महाराज रसाळ पुणे. गोड हा वक्ता जुना आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नामदेव अप्पा यांचे शिष्य आहेत, लाडके शिष्य आहेत. ते गोड कीर्तन करतात, सुंदर. श्रुत हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज लोहार परळी. मिळून लाभलेली ही सगळी मंडळी एक आव्हान बळी अशी मंडळी आहे. या कार्यक्रमामध्ये, या यज्ञामध्ये मंत्राच्या रूपानं आहुती देणारी ही सगळी मंडळी आहे.
या सगळ्या मंडळींचं गावाच्या वतीनं मी जुना मनुष्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी पहिल्या दिवशी हेही माझ्याकडं काम ग्रामस्थांनी दिलेलं आहे. सर्वांचं स्वागत आहे. ग्रामस्थांचं दर्शन करतो, सर्वांचं दर्शन करतो. आजच्या सेवेला प्रारंभ करीत असताना सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबराय यांचा गोडसा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाशी संवाद करतायत. संत महात्मे बोलत असताना कधी देवाशी बोलले, कधी जनाशी बोलले, कधी मनाशी बोलले. ऐका ना गड्या. कधी वृक्षाशी बोलले, कधी जलचराशी बोलले, कधी दगडाशी बोलले. ऐका ऐका. सगळ्याशी सुसंवाद साधला त्यांनी. किंबहुना या मातीशी बोलले, या मातीला सुद्धा पावन केलं. असा ज्यांचा अधिकार आहे ते माझे ज्ञानोबराय आणि तुकोबराय. विठ्ठल विठ्ठल. भवित असं दिसून येतं गड्या. या गावचा हा जुना सप्ताह आहे. मी मगाशी सांगून गेलो, साल किमान 27-28 वर्ष निश्चित झाली. सोबत असणारी मंडळी गोडसा या गावामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम करत 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 आतापर्यंत आपला प्रवास चालू आहे. प्रवास चालू झालेला आहेच, इथपर्यंत पोहोचलेला आहे. प्रवासामध्ये ज्यांनी बरंच योगदान दिलं आदरणीय आत्माराम सर पुढे बसलेले आहेत. मला वाटलं नव्हतं येतात का नाही. मी मगाशी शंका बापूंना बोललो होतो. त्यांनाही त्यांचं दर्शन करतो. बाबा व्यासपीठावर आहेत जुनी मंडळी, त्यांचं दर्शन करतो. सोबत असणारी एक एक अतिशय सुंदर अशी ही मंडळी, आदरणीय नाना असतील, आमचे दादा असतील, बाळूभाऊ असतील, गोरोभाऊ असतील, ही सगळी मंडळी. गाव छोटा आहे पण कार्यकर्ते मात्र अंतकरणानं खूप मोठे आहेत. एक एक वेळ खूप मोठा कार्यक्रम केलेला आहे. हा खूप मोठा कार्यक्रम केलेला आहे. अशी ही मंडळी आहे. अतिशय सुंदर असा हा योग आहे. एकच गोष्ट बोलून जातो, सज्जन हो, जीवनामध्ये आपण संसार किती मोठा केला तो संसार शिल्लक राहिला नाही. जीवनामध्ये संसार करत असताना संसाराच्या बाजूने ज्यांनी परमार्थ केला त्यांचा परमार्थ शिल्लक राहिला आणि संसारही शिल्लक राहिला. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण अण्णा या कार्यक्रमाचा प्राण होता. आदरणीय भाऊ आहेत, शरीरानं थोडंसं जड आहेत त्यांना. सोबत असणारी मंडळी त्यापैकी आमचे बाबा आहेत वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण नलवडे, ज्यांनी सप्ताह सुरू केला. सप्ताह सुरू करण्याचं कारण होतं शताब्दी निमित्त हा सप्ताह पुढं करायचं असं नव्हतं. आदरणीय वैकुंठवासी या गावची बैठक असणारी, मुळात थोडीशी या मुलांना मी थोडीशी ओळख करून देतो. बाळा हो, या गावची बैठक आहे ती आध्यात्मिक बैठक आहे. पारायणाला सुद्धा हे सुद्धा हा सुद्धा खेळच आहे अशी समजून अंतर्मुख बनलेली, अंतर्मुख बैठकींना अध्यात्मामध्ये आपलं जीवन यथार्थ कृतार्थ केलेली मंडळी या गावामध्ये. त्यांच्या सोबत असणारी काही मंडळी त्यातली शिल्लक आहेत. आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तात्या बाबुराव तात्या या अध्यात्माच्या बैठकीतून अगदी आदरणीय संतवीर बंडा महाराज कराडकर, श्रुत हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बोडक्यांना नाशिकर, तुम्हाला कुणाला माहीत, बोडक्यांना नाशिकर, अशी असणारी जुनी मंडळी, मानेभाऊ बेलदरकर यांच्याशी अध्यात्माच्या बैठकी केलेली माणसं आदरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण मळोलीकर माऊली हे ह्या ठिकाणी. असं आहे या गावाला लाभलेला जो वारसा आहे तो आध्यात्मिक बैठकीचा वारसा आहे. आध्यात्मिक बैठक आहे. इथं छाचू चालत नाही, छाचू चालत नाही. आणि खरं सांगतो मी माझं मत मनोगत व्यक्त करताना दादा असं सांगेन बरं का, सर असं सांगेन, मी या गावात आलो तेव्हा मी सुद्धा कदाचित पोरकट होतो, पण 30-35 वर्षाचा काळ तुमच्या सोबत लाभल्यामुळं इथली मंडळी सुशिक्षित जाणकार, अगदी वैकुंठवासी ही सगळी असणारी जाणती आणि सुशिक्षित मंडळी यांच्यामुळे मला स्वतःला बचावून मी सुद्धा साधक स्वरूपामध्ये यांच्या विचाराच्या बैठकीत माझंही जीवन घडलं. हेही मी कबूल करेन, हेही मी कबूल करेन. विठ्ठल चला शेवेला
चिंतन थोडंसं संकल्पित वेळेत आपल्याला पुरेसं करायचंय. महाराज संवाद करत असताना जनाशी संवाद करतात, मनाशी संवाद करतात. सज्जन हो, बऱ्याच माणसाला दुसऱ्यावर बोलता येतं पण मनाशी बोलता येत नाही. मनाशी माणसं बोलत नाहीत असं नाही, काय काय माणसं मनाशी बोलून स्वतःचा घात करतात. मनाशी बोलता बोलता एक दिवस आपल्या स्वतःच्या जीवनाचा घात करून घेतात, स्वतःची हानी करतात. हे मनाशी बोलणं नाही. मनाशी सुसंवाद करावा, मनाला उंच ठिकाणी घेऊन जावं. हा जो संवाद आहे, मनाला हित शिकवावं, हा संवाद फक्त संत करतात. विठ्ठल विठ्ठल प्रथमतः आपण जनाशी संवाद केलेला थोडंसं चिंतन करू, त्यानंतर मनाशी करू, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे. केवळ जनाशी संवाद करावं या विषयावर जर बोलायचं झालं तर आपल्याला किमान 3 दिवस कीर्तन संपणार नाही. आणि 3च काय, मी सामान्य म्हणून 3, महात्मे बोलायचं झालं तर वर्ष सुद्धा बोलणं संपणार नाही. जनाशी केलेला संवाद आहे. ऐक ऐक जना तुझ्या सोहिताच्या पुन्हा पंढरीचा नाना मला माझी स्मरावा. ऐक ऐक तुझ्या सोहिताच्या मना माझी स्मरावा. ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या जनाशी संवाद केला. संत महात्मे आपल्याशी बोलले. सज्जन हो, ऐका ना ऐका ना. संत आपल्या हिताला आपल्यावर बोलण्यासाठी वैकुंठाहून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताची. संत महात्मे आपल्यावर बोलण्यासाठी इथं आले. येणारा सोयीच्छेने येणारा वर्ग म्हणजे संत मंडळी. सज्जन हो, त्यांना वाटल त्यावेळेला येतात आणि काम संपल्याबरोबर निघून जातात. ते संत आहेत. देवाला आणावं लागतं आणि तुम्हा मला यावंच लागतं. असे 3 वर्ग आहेत. तुम्हा मला मात्र यावंच लागतं. काय यावं लागतं? अगा कर्मी जे उरावे, किंबहुना आपण भोग भोगण्यासाठी, भोगणे ते फळ, हे भोग भोगण्यासाठी आपण आलो. मात्र संत आपणाला या भवनदीतून पहिल्या तीराला नेण्यासाठी इथं आले, वैकुंठाहून आले. संत महात्मे इथं आले. येते उपकारासाठी,
आपला संत महात्मे आपणाला जनाला सांगण्यासाठी इथवर आले, दुरून आले, आपल्यासाठी आले. येतो हिताचा कळवळा. कोणता कळवळा येतो? पडती हाती म्हणूनही काळा. आपलं जीवन काळाच्या हातामध्ये जात आहे, म्हणून आपल्या हिताचा कळवळा घेऊन संत महात्मे इथं आले. बरं झालं गड्या वडवेकर, ऐका, आपण 30-35 वर्ष हा साधना करतोय. साधना करता करता काही वैकुंठाला गेले. हा एकमेव एकच मार्ग असा आहे की इथंच फक्त आपलं हित होतंय. संसार करत असताना, संसार उत्तम संसार करत असताना, उत्तम कर्म संसार साध्य करत असताना, परमार्थाच्या साध्या साध्या गोष्टी वारकरी संप्रदायानं शिकवल्या आणि ते शिकवण्यासाठी संत आले. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संत महात्मे इथं सांगण्यासाठी आले होते आणि सांगण्यासाठी आल्यानंतर तिने जनाशी संवाद केला. सांगत असताना जनाशी एक ना अनेक रूपानं नाना सांगितलं. कधी वासुदेवाच्या रूपात सांगितलं, ऐका ना गड्या, कधी पिंगळेच्या रूपानं सांगितलं. पिंगळा कधी याचा हो पूर्वी? पिंगळा कधी याचा? पाटी याचा ना, पाटी 4 वाजता याचा. 4च्या अगोदर याचा पिंगळा. आता पिंगळा येतो कधीतरी दिसतो. वडवेकरांना दिसला का नाही मला माहित नाही, पण 8 वाजता खंदी लावून येतो सकाळी. बरं का विवेक डॉक्टर, असाच पिंगळा दिसल्यानंतर मी त्याला विचारून म्हणलं, आता तू एवढ्या उशिरा? म्हणलं खंदी लावून आला आहे. म्हणणं महाराज काय सांगायचं तुम्हाला, पूर्वी पहाटे खंदील लावून जरी आलं तरी माणसं जागी होती. आता 8:30 वाजता खंदील लावून आलं तरी माणसं जागी नाहीत, म्हणून खंदील लावून आलो. या माणसं 8:30 वाजले तरी झोपलेले असतात, म्हणून खंदील लावून आलोय. कदाचित मला जग दिसत असेल, पण 8:30 उठणाऱ्याला मी दिसलो पाहिजे म्हणून खंदील आणलाय. खंदील माझ्यासाठी नाही, खंदील कोणासाठी आहे? जनासाठी खंदील आहे, आपल्यासाठी खंदील आहे. पिंगळेच्या रूपानं सांगितलं. पिंगळा सांगतोय आपणाला, काय सांगतोय पिंगळा? हे जरी नाही कळालं मागुता येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे सरती सेवती बा बांधून येईल. सरते सेवती बा, सरती सेवती बा, काळ बांधून येईल. सरती सेवती बा, एका जनार्दनी तुमचे काय माझा येईल. एका जनार्दनी तुमचे काय माझा येईल. एका जनार्दनी तुमचे काय माझा येईल. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. पिंगळा 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 बोल बोली तो खा. पिंगळा महावारी, पिंगळा महावारी, बोल बोली तो खा. पिंगळा महावारी, पिंगळा महावारी, बोल बोली तो खा. पिंगळा महावारी, पिंगळा महावारी, बोल बोली तो खा. पिंगळा महावारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लसिके मनोला वर्तमान खोटे, लसिके मनोला वर्तमान खोटे, लसिके मनोला वर्तमान खोटे, लसिके मनोला वर्तमान खोटे. पिंगा गलाई पिंगा मोय, 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 पिंगा गलाई पिंगा मोय.
अवघा भांगड ढिंगा गे 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 अवघा भांगड ढिंगा गे. छान छान टाळी वाजवा ना कडे एकदा. आजची टाळी ही स्वागताची टाळी आहे. उद्यापासून त्यांची कौतुकाची वाजवा. मुंगी व्याली शिंगी झाले तिचे दूध किती 17 रांजून भरून गेले पेले 12 हत्या मी वर्तमान खोटे लटकन न बोलो. पाण्यात कासव गीत गाय वनात कोला नाचे शेळी म्हणी संतोषला खोकड पुस्तक वाचे वर्तमान खोटे लटकन न बोलो. चला आपला विषय हा होता तुम्हा मला जाग करण्यासाठी संत महात्म्यांनी कधी पिंगळेच्या रूपात आले. पिंगळ्यानं जाग केलं आपणाला. शुभाशुभ गोष्टी सांगितल्या. हे जरी नाही कळालं दुसरा मागुता येईल. सरत शेवटी गा काळ बांधून नेईल. काळाची एवढी पडेल पाजवा. ऐका हे सांगण्यासाठी संत महात्म्यांनी कधी पिंगळ्याचं रूप घेतलं, कधी वासुदेवाचं रूप घेतलं. गड्या वासुदेवाच्या रूपात कधी जाग करण्याचा प्रयत्न केला. गड्या जागा ना जागा. वासुदेव करीतो फेरा आत बाहेर कुणी काय तरी जाब न द्या तरी जातो माघारा. बाबा अहंकार निशिघन दाट उरुवचनी फुटली पाट. माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाविला चोकटरा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. ऐका अजूनही सांगतात वासुदेवाच्या रूपानं. नाथराय म्हणतात जया परमार्थाची चाड सेने सांडावे लिंगाड धरणी भजनाची चाड. सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोकी. आहा मोक्ष येईल सुखी नामस्मरताची याद रे. सांडी मांडी परते सांडी मांडी. चला आपल्याला एक एक संत महात्मे ऐका. 2 गोष्टी आहेत सज्जन हो. आपल्या हिताचं चिंतन करणारे संत महात्मे अनेक रूपांना आपल्याला जागे करतायत. जागता जगदेव राका काही भाव
जागविण्याचा प्रयत्न केला. जगजोगी जागवणारे, जगाला जागवणारे संत महात्मे जागा म्हणून सांगतात. ए जागा रे भाई नो जागा रे, जागा रे भाई नो जागा रे, ए जागा रे भाई नो जागा रे, जागा रे भाई नो जागा रे, भाई नो जागा रे, जागा रे भाई नो जागा, ए जागा रे भाई नो जागा रे, जागा रे भाई नो जागा, निजिया नामुनी भागा रे, तोर निजिया नामुनी भागा, तोर निजिया नामुनी भागा, तोर निजिया नामुनी भागा, जागा रे भाई नो भजनामध्येच आपण जास्त वेळ काढूया. निघालच निघतेत गाणारी चांगली आहेत. पुन्हा होईल ना होईल, माझी भेट ना होईल ना होईल, नाही का? क्या भरोसा है ना, है ना. कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता. असो, जागा म्हणून सांगतात. जागवणारे संत महात्मे अनेक रूपामध्ये कधी सोंग करून जागवतात आपणाला. आपल्यासाठी सोंग केली हो, तिने सोंग केलं. जोशीच्या रूपान आले. मी आलो रायाचा जोशी, हो राय का दादानो. होरा ऐका, होरा सांगतात संत महात्मे, होरा सांगतात. इथून पुढे बरे होईल बा दादानो, होईल बा दादानो. फेरा 84चा चुकेल गा दादानो. मनाजी पाटील देह गाऊचा, विश्वास धरू नका त्याचा. घात करील नियमाचा, पाडील फाशी. मी आलो रायाचा जोशी न होरा, ऐका दादानो. चला, आपण 9 दिवस आईचा जागर, आईसाहेबांचा जागर करतोय. आईसाहेबांचा जागर करत असताना आपण आपल्याला जागवायचं आहे. संत महात्मे जागर राहायला सांगतायत. पहिला दिवस आहे जागरणाचा, आपला पहिला दिवस आहे. जागर राहायचंय, जागर राहायचंय. मग नक्की कुठं जागर राहायचंय आपल्याला? आपल्या सोयीताच्या ठिकाणी जागायचं आहे. आपल्या मनाला जागवायचं आहे. आपल्या मनाला, मन हे मानवी जीवन हे अवकळ मन आहे, भयंकर अवकळ आहे गड्या. हे मन, अर्जुन सांगतो काय करावं. हे मन ना भयंकर वडाळ आहे मन. नातराय सांगतात मन वडाळ गायी आहे. सगळ्यांनी मनाबद्दल सांगितलं. मग त्या मनाला किंबहुना अनेक विवेकाच्या, ज्ञानाच्या विचारानं सन्मार्गाला आणण्यासाठी जो प्रयत्न केला जातो, त्या प्रयत्नामध्ये संत महात्मे अनंत रूप धारण करतात. अनंत वेशानं आपणाला जागवतात. विठ्ठल विठ्ठल. उठा जागे भारे आता, स्मरण भावे चरणी
कीर्तनाची वेळ संपली. मी आत्ता घड्याळाकडे बघितलं. रामकृष्ण हरी. असो, गाडी थोडीशी लेट सुटली. 15 मिनिटं लेट घेतो, जास्त नाही बरं का. छान आहे. आपणाला जागवण्याचा प्रयत्न केला. आपला विषय होता सेवेसाठी घेतलेला अभंग. श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये मनाला सांगतात, हे म्हणा, हरिनामाची वेल आहे ना, खूप विस्तीर्ण अशी ती विस्तारलेली आहे. खूप विस्तीर्ण झालं, तिचा विस्तार वाढलेला आहे. ऐका ना गड्या. चौवेद जान सायशास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती. ऐका, हरिनामाची वेल. 1 मिनिट इकडं लक्ष द्या. फक्त 10 मिनिटं आहेत माझ्यासाठी. ऐका, हरिनामाची वेल. छोटस रोप दारात लावलं होतं या वडवे गावामध्ये. लावण्यामध्ये योगदान मलाही प्राप्त झाला होता. तो आता 28 वर्षाचा हा वेल वाढत 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 इकता वाढला, खूप वाढला. गोड मंदिर झालं, बरोबर आहे ना. गोड मंदिर झालं, विकास झाला. हा गोडसा वेल वाढलेला. या वेलीला लागलेली जी फुलं आहेत, फळं आहेत, अतिशय सुंदर अशी फळं आहेत. सुंदर बसलेली मंडळी आहे. वास्तविक पाहता आपलं ऐहिक जीवन आहे ना, डॉक्टर आहे ना, ऐहिक जीवन खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आमचा काळ सांगायचं झाला तर बाबा समोर आहेत काय जुनी मंडळी आहेत. माडगं आणि कन्या सुद्धा मिळत नव्हत्या. आता खायलाच कोण नाही, इकता आहे बरं का. इकता बदल झालेला आहे. चला, हाही बदल आहे. हरिनाम वेल ही विस्तीर्ण झालेली आहे. विस्तीर्ण पावलेली ही जी वेल आहे, हरिनामाची वेल. हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पभार ओलावली, फळे पुष्पभार ओलावली. तुकोबाराय सांगतात, हे म्हणा, हरिनामाची वेल खूप अशी वाढलेली आहे. इकडे तिकडे जाऊन तुझं मन इकडे तिकडे जाऊन तू तृप्त होणार नाही श्री म्हणा. या हरिनामाच्याच ठिकाणी फक्त आणि फक्त मन स्थिर राहिलं तरच आपलं हित होईल, तृप्त होईल. एरवी अनेक ठिकाणी भोगानं मन तृप्त होत नाही असं शास्त्र सांगतं. ज्या रावणाला, ज्याची सोन्याची लंका होती, ज्या रावणाला नुसती 7 लक्ष घर शुद्ध कांचनाची, शुद्ध सोन्याची होती, ज्या रावणाला 80,000 बायका होत्या, तरी सुद्धा मनाची तृप्ती नाही झाली गड्या. ऐका सज्जन हो, ज्या मनाच्या तृप्तीसाठी एक हव्यास धरून ज्या धृतराष्ट्रानं 105 मुलं एकूण भावाची 5 आणि आपली 100 अशी 105 वाटण्या करता आली नाहीत. मोहानं अंध झालेला धृतराष्ट्र 5 वाटण्या वेगळ्या करण्यासाठी तो तयार झाला नाही. 100तलं उरलं नाही आणि 5तलं एक सुद्धा खपलं नाही. नीतीचा काळ कसा आहे पहा. मन तृप्त व्हायचं असेल तर त्याच धृतराष्ट्राला, या भारत देशाचा राजा, तोच राजा एक दिवस, सम्राट राजा एक दिवस वन भटकत भटकत वनात फिरत असताना वनाला आग लागली आणि जळत्या वनामध्ये जळून स्वतःच्या या देशाचा राजाचं एक, या शरीराचे एक असते एक हाडूक सुद्धा कुणाला लाभलं नाही. संसार कुणाचाही तृप्त नाही सज्जन हो. संसार हा साधन म्हणून करायचा आहे. संसार साधनानं साध्याकडे जायचं आहे. साध्य आहे भगवान परमात्मा आणि साधन आहे संसार. विठ्ठल विठ्ठल. दोन साधन आपल्याला परमेश्वराने दिली. पहिलं साधन शरीर साधन दिलं. तैशे ने शरीरे शरीरायनी सरे किंबहुना यरजारा चरापडे. याच शरीरानं परमात्म्यापर्यंत जाता येतं. याच शरीरानं देवळापर्यंत जाता येतं. भगवान परमात्मा भलं बुरं सगळं काय कळतं ते फक्त याच देहामध्ये कळतं. भगवान परमात्मा वेडा नाही. एवढं सगळं देऊन सुद्धा, ज्ञान मूल्य देऊन सुद्धा जर आपण माणसासारखं राहिलो नाही, नीती पाळली नाही, धर्म पाळला नाही तर मात्र नरक आपल्याला चुकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे जनाशी सवार
संवाद करता करता कधी मनाशी संवाद करावा, कधी मनाशी बोलावं. हे मना सज्जना भक्ती पंतेची जावे, हरीच श्री हरी पाविजे तो सभा. मनाला सांगावं, आपल्या मनाशी सुसंवाद केलेला आहे, मनाशी बोलावं. एक गोष्ट बोलून जातो, मन म्हणजे आरसा आहे. मन म्हणजे काय? आरसा आहे. आणि आरसा कुणाच्या घरात नाही असं. आरसा श्रीमंतांचा श्रीमंत आरसा असेल, मोठा असेल, छोटा असेल, आरसा. पण आरसा नाही असं घर. असं घर काय? कुणाचं घर? वडव्यात कुणाच्या घरात आरसा नाही असं घर आहे का? माता बहिणी, आहे का घर? असलं तर सांगा, उद्याच्याला सोय. एखाद वेळी फ्रीज नसेल एखाद्याच्यात, पण आरसा नाही असं घर. घर नाही, आरसा नाही असं घर नाही. ऐका, मन नाही असा माणूस नाही. मन नाही असा माणूस, मन म्हणूनच माणूस. ही जी व्याख्या आहे ना, मनाच्या अधीन असणारं जीवन म्हणजे मानव जीवन, त्याला मनुष्य असं म्हटलेलं आहे. बरं ऐका, मनरूपी आरशामध्ये आता तुम्ही माझा सत्कार करत असता तर मनाला कळतंय की आपली लायकी आहे, किती लायकी आहे, सत्कार करून घ्यावा का न घ्यावा, आपली योग्यता काय, हे कुणाला कळतं? कुणाला कळतं? मनाला कळतं. आपण किती मोठा आहे, किती छोटा आहे, कुणी किती वावा करू द्यात, आपलं ऐका, अगदी साध्या माड्या भाषेत सांगायचं झालं तर आपली लायकी फक्त आणि फक्त कुणाला कळती? कुणाला कळती? मनाला कळती. बरोबर आहे ना? मनाला कळती. ह्यालाच आरसा म्हटलेला आहे. नेहमी आपण काय केलं, आपल्या जीवनामध्ये नीती, धर्म, अर्थ किती जपला, सत्यत्वाला किती आपण आलिंगन दिलं, आपल्या जीवनातली वाटचाल करत असताना आपण सत्यत्वाने किती करतोय, याची फक्त आणि फक्त जाणीव जनाला जरी नाही कळाली तरी कळेल कुणाला? कुणाला कळेल? कुणाला कळेल? मनाला. आहे ना ऐका ना, सगळं मनाला कळतं गड्या. मन नाही असा माणूस नाही. म्हणजेच आरसा पाहिजे. आपण आपल्याला बघावं. जगद्गुरु तुकोबराय जनाला सांगता 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 शेवटी एक दिवस कंटाळले आणि जनालाही नमस्कार केला. शेवटी नको ते एकदा वैतागून बोलून गेले. किती सांगू तरी नाही गती बंदीचे, किती सांगू तरी नाही गती बंदीचे, किती सांगू तरी नाही गती बंदीचे, सांगू तरी नाही गती बंदीचे. पुढे सुंदरीचे लढतील, पुढे सुंदरीचे लढतील, पुढे लढतील. महाराज म्हणले किती सांगितलं, जोशीच्या रूपानं सांगितलं, अजून एक राहायला सांगायचं असून लय बरंच काय काय सांगण्यासारखं आहे. कधी कधी दहशत घालत असताना नाथरायांनी टिटवीचं रूप केलेलं आहे. टिटवी यमाची तराळीनं. टिटवी वराडली की बरोबर आहे ना. नाथराय सांगतात टिटवी पायामध्ये खडा घेते इलास बुवा, आणि खडा घेऊन शना ती टिव 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 करत जाते, आणि जिथं खडा पडत तिथला खडा पडतो. नाथरायने हेही सांगितलं गड्या. सगळी रूपक सांगितली. शेवटी जनाला कंटाळले आणि मनाशी संवाद केला. मनाशी संवाद करताना हरिनाम वेली पावली विस्तार, फळे पुष्पी भार ओलावली, ते माझ्या मना होय पक्षीराज. गरुडासारखी झेप घे. पक्षीराज म्हणजे पक्ष्यांचा राजा मनाच्या. गरुडाच्या रूपानं तिथं धाव घे आणि स्थिर हो रे मना. हे मना, हे मनरूपी आरसा मी सांगितलं तुम्हाला. आरसा जर आरसा नसेल तर तोंड बघता येणार? आरसा नसेल तर तोंड बघता येणार? एक छोटासा विनोद म्हणून एक आरशाचा विनोद सांगतो. एका मुलीचं वडव्यातल्या नको आता जाऊ द्यात चला, मी माझ्या हिंगणगावचं घेतो.
हिंगणगावच्या मुलीने एका प्रेमविवाह केला आणि तो प्रेमविवाह करताना आदिवासी भागातली मुलाबरोबर केला. कुठं त्यांची गाठ पडली आणि ती झालं लगीन त्यांचं, जाऊ द्या. आदिवासी भागामध्ये लग्न करून ती कुठं नांदायला गेली. ज्या अशा आदिवासी भागामध्ये ती नांदायला गेली तिची नारशेची गाठच नाही. बापू 30-35 वर्ष झाली लग्न होऊन तरी तिची नारशेची गाठ नाही. ती नवऱ्याला म्हणायची काय करायचं जा पांड, कुठं मला दुर्बुद्धी सुचली तुमच्यावर लगीन केलं, साधा आरसा पण नाही बघा तोंड बघायला. आता त्यांना काही माहितीच नव्हतं आरसा म्हणजे काय. आरसा हे तिकडं आता आदिवासीच भागू असंच झालं. दृष्टांत दुसरा सांगतो. अशा आदिवासी भागामध्ये जिथं आरसाच माहिती नाही, आरशाचा काय पत्त्याच नाही, अशा ठिकाणी केशव सारखा एक मुलाने विचार केला, म्हणजे जिथं आरसा नाही तिथं जर आपण दुकान घेऊन आरशाचं लावलं तर नक्की काय होईल, धंदा चांगला होईल. आणि आरशाचं दुकान नेलं कुठं, आदिवासी भागात नेलं, दुकान लावलं, आरसा लावलं. आदिवासी भागामध्ये कसलाही आरशाचा कसलाही पत्त्या नाही. कधी त्या गावाला त्या भागाला आरसाच माहिती नाही, कधी तोंड बघायचंच माहिती नाही. धुयाच नाही म्हटलं मी, बघायचं म्हटलं उगीच काहीतरी मनात आला. आरसाच माहिती नाही. अशा भागात येऊन आरशाचं दुकान लावलं. सकाळपासून आरशाचं दुकान लावल्यापासून सकाळपासून जीव ते याचाने विचारायचा याला काय म्हणायचं, तेव्हा म्हणायचं याला आरसा म्हणायचं, याला भिंग म्हणायचं, याला आईना म्हणायचं. दुपार झाली, गोरखबुवा भवानी झाली, 11:10 झाली. बुवा अजून बरं अजून भवानीकडे आला, अजून भवानी झाली नाही. दुपार झाली तरी भवानी नाही. या असंच रानाखंड गावाकडे निघालं होतं. ती नेमकं हे उन्हानं घामाघूम झालं होतं. दुकानदार सकाळपासून साधा म्हणला कुठनं दुर्बुद्धी सुचली, इतक्या लांब वाहन घेऊन आलो, एवढं वाहन घेऊन येऊन वाहनाचं दिलेलं भाडं सुद्धा अजून दुपार झाली तरी साधी भवानी नाही, नेमकं करावं काय. अशा ते बेचैन झालेल्या वैतागून गेलेल्या, चहा नाही तिथं हाटील नाही. आता जिथं आरसाच नाही तिथं हाटील हवी तवा काय खावं काय प्यावं विचार करत होतं. आणि दुपारचं एक नेमकं शेताकडून आलेलं माघारी निघालं, जाता जाता दुकानापाशी आलं. म्हणलं याला काय म्हणायचं, ते वैतागलेलं होतं. ते म्हणला तुझा बाप म्हणायचा जा. वैतागलेल्या अवस्थेत काय करणार, तुझा बाप म्हणायचा जा. राव काय म्हणला, काय असं वैतागलाय काय, बाप कुठून आणला बाप. ते होतं थोडस बरं का, असंच होतं. म्हणलं बाप आणि कुठून आणला, मला 25 वर्ष झालं बाप मरून, बाप कुठून आणला. तो म्हणला काय येड्यागतच करते, जा गपचिप, बावळटच दिसते, बाप आणलाय बाप. म्हणला द्या ना माझा बाप कुठं आहे. ते गेलं तिथं आणि एक असा आरसा उचलला आणि आरसा बाबा त्यानं आरसा बघितल्या बरोबर ह्यो काय म्हणला होता, दुकान तुझा बाप आहे जा. हेनं आरसा बघितल्या बरोबर हेनं बापाला बघितला होता, पण नाही जमलं. स्वतःच तोंड बघितलं नव्हतं, पण ह्याचा चेहरा कोणागत होता कळलं का. ह्याचा चेहरा बापागत होता. म्हणला खरंच बाप आहे. त्यानं हृदयाशी धरला, आरसा धरला, लागला बाप मिळाला आल्या का, तू कुठून आणलास, कसा आणलास. बरं का थोडस होतं तसंच होतं. त्यानं आरसा आपल्या हृदयाशी धरणार, रडायला लागलं. म्हणला नाही देणार गड्या, बरं झालं माझा बाप आणला. किती पैसे तुला, काय तुझा खर्च असेल ते देतो, पण बाप देणार होता का बाप. भ्रांती आहे. हे ना तो आरसा मला ठेव गपची पण जाग. सकाळपासून लेका वैताग आलाय, कुठनं लेका असलं बावळाट आलंस. म्हणला मी देणार नाही, मी माझा बाप देणार नाही. किती पैसे पाहिजे तुला, दे 2000 रुपये. त्यानं 2000 काढलं दिलंय. होतं पैसे त्याच्याकडे, काय माझ्या पदरचं द्यायचं आहेत का तवा. 2000 दिलं आणि आरसा घेऊन घरी गेलं आणि बैठकीच्या कुडीत असा वर लावला आणि त्या आरशात बघायचं बाप आहे, निवड दाखवायचं बाप आहे. ठीक आहे, तिकडे याचं बाप गेला का काय आणखीन बघायचं. सर ते असं बघायचं आरशात, बाप आहे का, बाप हाय. बापू 1 नाही 2 नाही 2-2.5 महिने ते बघायचं बाप आहे का हाय. बायको म्हणली ही महागवारीला गेल्यापासून 2-2.5 महिन्यासारखं येड्यागत असं का करते, इकड तिकड येते पळतच जाते त्याच्या खोलीत, का करते. काहीतरी थोडस बिनासल्यागत वाटतंय मला, बायको म्हणली. आणि हे आत गेलं आणि आत असं बघितलं बाप आहे का.
हाय हसलं, माघारी फिरलं, गेलं बाहेर. बायको गेली, म्हणली ही इथं आलं ना, हिनं असं बघितलं. कुणी? बायकोनं जाऊन त्या आरशात असं बघितलं. हिलाच बुवा आरशात बघितल्याबरोबर हिला कोण दिसलं? कोण दिसलं? आरशामध्ये हिला हिजाच चेहरा दिसला, पण हिनं हिला बघितलं. म्हणली तरी मला वाटलं होतं 2 महिने झाले येड्यासारखं करतं या, हिक तिकडे येते हिच्या नादी लागलं या, हिला इथं आणून ठेवली या. संपला व्यवहार, दृष्टांत संपला. लवकर लक्षात आला तुमच्या. ज्या वेळेला स्वतःची ओळख स्वतःला होत आहे, सज्जन हो, जोपर्यंत आपण आपणाला आरशात पाहत नाही तोपर्यंत आपली स्वतःची ओळख होत नाही. आपणाला बघायचं असेल तर मनरूपी आरशात आपणाला बघितलं पाहिजे. आपण नेमकं कुठं आहे. आपण मनरूपी आपल्या आरशामध्ये आपणाला बघितलं तर आपणाला कळलं. आणि आपली ज्ञानोबरायांच्या युक्तीप्रमाणे आपली सोडवण होईल. ज्ञानोबराय म्हणतात आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन ओढा वेगी. सज्जन हो, तशीच ती मुलगी मगाचा दुसरा दृष्टांत छोटासा राहिलेला. ती मुलगी 35 वर्षानंतर एकदा हे दोघं फिरायला गेली. नेमके आरशाच्या दुकानापाशी हा घेऊन गेला. म्हणली हो का, हे आरशाचं दुकान आहे. म्हणला घे तुला काय घ्यायचं ती गेली आरशापाशी आणि आरशाला असं बघितलं. म्हणजे नाही हो दुकानदार, असला आरसा नको मला, चांगला आरसा दे की. दुकानदारानं दुसरा आणून दिला, तिनं बघितलं, ठेवला खाली. तिसरा आणून दिला, बघितलं, खाली ठेवला. दुकानदार विचार करतो तुम्हाला कसला आरसा पाहिजे? अतिशय चांगला आरसा दे ना. ते म्हणा नेमकं चांगला किती क्वालिटीचा पाहिजे त्या क्वालिटीचा आहेत आपल्याकडे, चांगल्या क्वालिटीचा आणून दिला. तिनं तोंड बघितलं आणि खाली ठेवला. दुकानदाराचं डोसकच फिरला. म्हणाला कसलाही बी आरसा दिला तरी नुसती अशी बघते आणि खाली ठेवती या. नेमकं हिला आरशातलं काय कळतंय? मी आरशाचा दुकानदार असून मला कळलं ना. तिला विचारलं तुम्हाला आरसा पाहिजे कसा मावशी? ती म्हणली हे बघा माझ्या माहेरात आरसा आहे ना तसा आरसा पाहिजे. म्हणली मग घेऊन यायचं ना. म्हणली घेऊन कशाचं? ती 30 वर्ष होऊन गेली लग्न बघून शना ह्याच्यावर गेली तेव्हापासून आरसाच बघितलं नाही. पण माझ्या माहेरच्या आरशात मी इतकी छान दिसत होती तशी दिसली पाहिजे, तसा आरसा दे. दुकानदार म्हणला कधी बघितला होता आरसा? दृष्टांत लक्षात आला का? ती म्हणली 30 वर्ष झालं बघितला होता. 30 वर्षात आरशाची तुझी गाठ पडली होती का? अजिबात नाही. दुकानदाराच्या लक्षात आलं की 30 वर्षात झालेला हिला बदल हिलाच कळाला नाही, त्यामुळे तसला आरसा माझ्याकडं. व्यवहार संपला. आपल्या जीवनातला काही भाग असा आहे, साधना करत असताना, संसार करत असताना काळ किती गेला कधीच कळत नाही. क्षण क्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ साव. ऐका, 2 गोष्टी आहेत या अभंग या दृष्टांताचा भाव सांगतो. ऐका, आपण आपल्या जीवनामध्ये संसार करत असताना आपला वय किती झालंय, आपला काळ किती गेलाय, हे आपल्याच कधी लक्षात येत नाही. हे बघण्यासाठी, लक्षात येण्यासाठी हे विचारावं कुणाला? फक्त मनाला विचारावं. मनरूपी आरशात आपणाला स्वतःला बघावं. त्याच वेळेला कळेल. तुकोबराय सांगतात हे मना ते पक्षीराजू आणि गरुड झेप घे आणि तृप्तीच्या रूपाने इथं थांब, असा संदेश जगद्गुरु तुकोबराय सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात देतात. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, तेथे माझे मना होई पक्षीराज,
फुलवावली विस्तार फळे पुष्पीभार फुपवली ओलावली ते माझ्या मना होई पक्षीराज साधा वया काजू तृप्तीची मुळीच्या बीजे दाखविली गुढी. एकच मिनिट फक्त लक्ष द्या ऐका. तिसऱ्या चरणामध्ये ही जी असणारी वेल आहे हरिनामाची जी वेल आहे ही मूळ बीज आहे. आकार चरण युगल उखार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी. ऐका ही जी बीज आहे हे जे बीज आहे हे मूळ बीज आहे. नामरूपी बीज या नामरूपी बीजानच ही सृष्टी तरते असं हे नाम बीज आहे. मुळीच्या बीजे दाखविली गोडी लाहू करी जोडी लव करी जोडी झाली याची ते माझ्या मना होय पक्षीराज साधा वया काजू तृप्तीची. शेवटचा चरण भाव ऐका. सज्जन हो हे मना महाराज म्हणतात हे मना जर हे ऐकलं नाही हे जर कळालं नाही तर वेळ जाईल रे. तो का म्हणे क्षणो क्षणा जातो काळ गोडी ती रसाळ अंतरेल. ऐका नात्रायणचं एक प्रमाण सांगतो. परिमळू गेलिया ओस फुलरी आयुष्य शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिन. प्रत्येक क्षणाक्षणानं आपलं आयुष्य कमी होते सज्जन हो कमी होते. आणि आपण मात्र वाढदिवस करून शन्ना ऐ आनंदाच्या गुढिया उभा करतोय. पुन्हा एकदा सांगा 100 वर्षाच्या आयुष्यातला एक दिवस कमी झाला का वाढला. गेलेला दिवस कमी झाला पण मात्र आपण वाढदिवस करतोय. तुकोबराय सांगतात हाच मुद्दा शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात.